श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज बटाट्याची भाजी करणार आहे. ही भाजी आपण डोश्यासोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो. खूप छान होती ही भाजी. 8 बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतले आणि आता हे बारीक असं मॅश करून घ्यायचे. साल काढून घेतले अगोदर आणि हातानेच असे मॅश करून घेते आता त्याला. आणि ह्या भाजीसाठी मी मिरची, अद्रक, लसूण, जिरं, मीठ, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेते, म्हणजे ही भाजीला चव छान येते आपल्या. आता हे सगळे असे बारीक करून घ्यायचे बटाटे चांगले. ही भाजी आपण म्हणजे कशासोबत पण चालते आणि खूप छान लागते. लहान मुलं तर खूप आवडीने खातात ही भाजी. त्यासाठी आता मी कढई ठेवली तापवायला, त्याच्यात तेल टाकले, जिरं मोहरी चांगलं तडतडू दिलं. आता त्याच्यात कांदा टाकून घेणार आहे. एक कांदा चिरून घेतला होता, आता तो कांदा टाकून देणार आहे त्याच्यामध्ये आणि तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतून घेऊया चांगला. आता त्याला थोडासा असा गुलाबीसर होईस्तोवर आपण परतून घेऊया त्याला. आता ते मिरची, अद्रक, लसूण, जिरं ते बारीक केलं होतं मिक्सरमध्ये, ते टाकून घेतलं. ते आता एकदा चांगलं परतून घेऊ सगळं. आता त्याच्यातच आपण हळद टाकून घ्यायची याच्यामध्येच. आता हळद पण चांगली तेलामध्ये परतून घेऊ आपण. आता बटाटे बारीक करून ठेवले होते ते टाकून घेऊया त्याच्यात सगळे. आता मीठ टाकायचं चवीनुसार. आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ. छान भाजी होती ही, मुलांना तर फार आवडती ही भाजी. आता एकदा सगळं चांगलं परतून घेऊया. आपली भाजी रेडी. चपाती, भाजी, चिप्स, पापड, चकल्या तळून तयार.